मंडळी, आपण पाहत आहात एसएस इंडिया टीव्ही। पिण्याच्या पाण्यासाठी बेंबडेवाडी ग्रामस्थांचा आक्रोश, तहसील कार्यालयावर भव्य घागर मोर्चा। तालुक्यातील बेंबडेवाडी ग्रामपंचायत गंगा हिप्परगा येथील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असून गेल्या 100 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीवरून पाणी घेण्यास मज्जाव केल्याच्या निषेधार्थ तातडीने विहीर खुली करण्यात यावी यासाठी संबंध गावकऱ्यांनी एकत्र येथील तहसील कार्यालयावर सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढण्यात आला। गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टाने व आर्थिक सहभागातून गेल्या कित्येक वर्षापूर्वी सार्वजनिक वापरासाठी विहीर खोदून गावाला पाणी पुरवठा केला होता। मात्र सदर विहिरीची नोंद सातबाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे आणि संबंधित शेतकऱ्यांकडून पाणी पुरवठा रोखण्यात येत असल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करण्याची वेळ आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही विहीर गावच्या जीवनवाहिनीसारखी काम करत होते। ग्रामस्थांनी श्रमदान आणि आर्थिक योगदान देऊनही सुविधा उभी केली होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांची धडपड सुरू असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर परिस्थितीत ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी तक्रार व निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे: चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करून विहीर सार्वजनिक नोंदवण्यात यावी, विहिरीतून तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना याच विहिरीवरून मंजूर करावी, विहिरीला जाण्यासाठी गाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा, बेंबडेवाडी तळ्याच्या क्षेत्रातील बुडी क्षेत्र 7/12 भरून कमी करून प्रत्यक्षात तळ्याची जागा शासनाने ताब्यात घ्यावी। या मागण्यासाठी आज सकाळी येथील नगर परिषद मैदान येथून मोर्चाला सुरुवात करून शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यानंतर या परिसरात नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे, तो कुणाच्याही दयेवर अवलंबून राहू शकत नाही अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे। या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केले, तर या मोर्चामध्ये शेकडो महिला, पुरुष, युवक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। एसएस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव। या ठिकाणी संबंध गावकरी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या कित्येक वर्ष खोदली, तिथेच पाण्याचा सोर्स नाही। ज्या ठिकाणी कुणी विहीर घेण्यात ते हक्कासाठी या ठिकाणी आपण भांडत असताना